ह्याच्यात चूक होण्याची शक्यता माझ्या दृष्टीने कमी आहे. दोघेही ट्रेंड पायलट होते. हो, त्यांना भरपूर अनुभव होता. असं नाही की ते पहिल्यांदा फ्लाय करत होते त्या विमानावरती. बरेच वर्ष ते 787 उडवत आहेत. आणि या सगळ्या सिव्हिल विमानांमध्ये किंवा कुठल्याच विमानामध्ये वेगळ्या प्रकारचे स्पीड मार्जिन्स असतात. जसं आम्ही V1, V2 असतो. V1 म्हणजे की या स्पीडमध्ये नंतर जर इमर्जन्सी आली की या स्पीडपर्यंत जर इमर्जन्सी आली तर तुम्ही टेक ऑफ अबॉर्ट करू शकता. बरं. म्हणजे टेक ऑफ करायची गरज नाही. ह्याचा अर्थ तुमच्याकडे धावपट्टी भरपूर आहे. V2 हा स्पीड असा आहे की ज्याच्यानंतर तुम्ही टेक ऑफ करायला बांधील आहात, काहीही जरी इमर्जन्सी आली तरी. बरं. V2चा स्पष्ट अर्थ असा आहे की तुम्ही जर आता टेक ऑफ रिजेक्ट केला किंवा अबॉर्ट केला तर तुम्हाला विमान सेफली रिकवर करता येणार नाही. त्यांनी V1 क्रॉस केलेला आहे. V2 क्रॉस करून ही इज अनस्टक, म्हणजे ही इज लेफ्ट द ग्राउंड. बरं. ह्याचा अर्थ V2 पर्यंत तरी त्यांना काहीही इमर्जन्सी सिग्नल्स नव्हत्या. नव्हते किंवा जर होते तर ते बघण्यात आले नव्हते. पण विच इज अनलाइकली, कारण या विमानांमध्ये 2 वैमानिक असतात. त्याला एक आम्ही म्हणतो पायलट फ्लाईंग, बरोबर. तो बाहेर बघून फ्लाय करतो. दुसरा असतो पायलट मॉनिटरिंग, त्याचं सगळं लक्ष इन्स्ट्रुमेंट्सवर असतो. ही इज कॉलिंग आउट.